या ठिकाणी सर्व प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र बांधव वाशी आरंजा फॉर्मर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचं कारण म्हणजे भिवंडीचे व तसेच प्रकल्पग्रस्तांचे लाडके खासदार मान्य श्री बाळामामा सुरेश म्हात्रे साहेब यांच्या नियोजनात भव्य मोटर रॅली जी आहे ती भिवंडी मानकोलीवरून जासई इथपर्यंत माननीय श्री आमचे सर्वांचे नेते दिबा पाटील साहेबांना वंदना देण्यासाठी जात आहे। या मानवंदनेचा सर्वात मोठा कारण म्हणजे सर्व प्रकल्पग्रस्तांचा नवी मुंबईकरांचा व सर्व रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचा आग्रह आहे की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गवासी श्री दिबा पाटील साहेबांचं नाव देऊन सर्व प्रकल्पग्रस्तांना एक न्याय द्यावा, ज्यांनी आपली जमिनी देऊन शहरासाठी आपल्या जमिनींचा त्याग केलेला आहे। त्यासाठी सरकारने जे आहे ते दिबा पाटलांचं नाव द्यावा यासाठी इथं उपस्थित आहेत। नवी मुंबईतील सर्व ठिकाणी असे भव्य स्वागताचे कार्यक्रम जे आहेत ते सर्व कार्यकर्त्यांकडून आणि प्रकल्पग्रस्तांकडून केलेले आहेत। यासाठी आता आपण पाहू शकता चांगल्या प्रतिसाद जो आहे या ठिकाणी लाभत आहे आणि सर्व ठिकाणी लोक जमा होण्यासाठी तयार झालेले आहेत। नक्कीच जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही, जोपर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देत नाही, तोपर्यंत आम्ही आमचा लढा चालूच ठेवू आणि हे सरकारला मान्यच करावं लागेल। हे त्याचप्रमाणे सर्व नियोजनाचा भाग म्हणून माथाडी कामगार नेते व प्रकल्पग्रस्तांचे नेते नवी मुंबईचे मान्य श्री चंद्रकांत पाटील साहेब यांच्या नियोजनातर्फे या ठिकाणी वाशी येथे बाळामामा यांच्या सर्व मोटार रॅलीचं स्वागत करण्यासाठी लोक उत्स्फूर्तपणे इथे उपस्थित आहेत। त्यांचं भव्य स्वागत होईल, त्यांच्या मोटार रॅलीला पाठिंबा असेल या ठिकाणी चंद्रकांत पाटील साहेब यांच्यातर्फे या प्रकारे नियोजन केलं गेलं आहे। या मोटर रॅलीसाठी बाळामामा म्हात्रे खासदार भिवंडी यांची या ठिकाणी आता स्वागत होणार आहे। ते आता या ठिकाणी आगमन करणार आहे। आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आणि नवी मुंबईच्या टोटल राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने आम्ही त्यांचं इथं स्वागत करणार आहोत आणि त्यांना शुभेच्छा देणार आहोत। शताब्दी वर्ष ज्या आमच्या आदरणीय नेत्यांचं आहे दिबा पाटलांचं आहे, त्यांचं विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईला नाव द्यावं ही आग्रही मागणी आम्ही पुढे अशी वेळाने कंटिन्यू करणार आहोत आणि ते देणं सरकारला क्रमपात्र ठरेल अशा तऱ्हेचे आम्ही सगळी योजना करणार आहोत। धन्यवाद। करावा चालू आहे आमचं जमलं ना मागे झेंडे घ्या होती की या विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्यात यावं, पण अनेक मोर्चे काढले, संघर्ष केला, तरीसुद्धा सरकारला जाग येत नाही। म्हणून आज आम्ही बालूमामाच्या नेतृत्वाखाली भिवंडीपासून ते जासईपर्यंत रॅली काढलेली आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे का दिबा पाटलांचं या नवी मुंबईमध्ये किती महत्त्व आहे, कारण ज्यावेळी सिडको इथं आली आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना आणि इथल्या मूल प्रकल्पग्रस्तांना त्यांनी साथ दिली आणि या नवी मुंबई जी आज विकसित झालेली आहे त्या खऱ्या अर्थाने दिबा पाटलांच्याच नेतृत्वाखाली झालेली आहे। तर काय पुढे पण आंदोलन झाला होता, आता पण आंदोलन आहे, काय नेमकं काय वाटतं?
आता पुढं झालं, अनेक झाले. या संघर्ष समितीमध्ये सर्व नेते बघितले तर केंद्रामधला खासदार, महाराष्ट्रामधले मंत्री, आमदार आणि ज्यांचं राज्य सरकारवर, महाराष्ट्र सरकारमध्ये आणि केंद्रामध्ये आहे, आमच्यासारख्या प्रकारग्रस्तांना लाज वाटते. ज्या ठिकाणी केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जर आमचंच सरकार असेल आणि ज्या दिवा पाटलांनी नवी मुंबईसाठी आपलं जीवाचं बलिदान दिलं, त्याच दिवा पाटलांचं नाव द्यायला एवढं वेळ घेते म्हणून आश्चर्य वाटतं. किती मोर्चे काढले आणि किती संघर्ष केला तरी ह्या नेत्यांना कधी जाग येणार हा मोठा आमच्यासमोर प्रश्न आहे. ओके, थँक्यू सर. अरे कोण म्हणताय देणार नाही? नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटलाचं नाव लागलंच पाहिजे, लागलंच पाहिजे. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. प्रश्न तू विचार. वेळी आपण बाईक रॅली काढलेली आहे, आता हा दुसऱ्या वेळेला आहे का आपण कार रॅली काढतो, याचं कारण काय आहे? कार रॅली आणि बाईक रॅली ही मागच्या वेळेस काढली होती, पण ह्यावेळी सी का काढावं लागते? कारण आज बरेच 3 वर्ष झाले आणि हा जवळजवळ 1 वर्षापासून सततचा पाठपुरावा असतानाही आपले विद्यमान सरकार हे कुठेतरी स्वर्गीय दिबा पाटलाच्या नावासाठी चालढकल करत आहे. त्या अनुषंगाने पुन्हा एकदा भूमिपुत्रांनी ठरवलं की आपले सन्माननीय भिवंडीचे खासदार बाळामामा यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा ही कार रॅली काढून आपल्या सरकारला जागृत करायचं आहे की जमिनी हे आमच्या हक्काची आहे. मग त्याच्यावर जर तुम्ही आमच्या जमिनी घेतल्या आणि त्या जमिनीवर जर दुसऱ्या कोणाचं नाव लागत असेल तर ते भूमिपुत्र कदापिही सहन करणार नाही. म्हणून आम्ही सरकारला जागं करण्यासाठी, त्या विद्यमान सरकारला जागं करण्यासाठी पुन्हा एकदा हे आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. आणि हा इथेच थांबणार नाही आहे. तर जोपर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव लागत नाही आहे तोपर्यंत कुठलाही भूमिपुत्र हा गप्प बसणार नाही. त्याबरोबर आमचे बाहेरचे जे नागरिक आहेत त्यांची आम्हाला साथ भेटते. खरोखर आम्हाला आनंद वाटतोय की जे इथे नागरिक राहायला आलेले आहेत, जे इथे स्थायिक झालेले आहेत, त्यांचाही आम्हाला इथे साथ मिळते. खरं ही अभिमानाची गोष्ट आहे की त्यांनाही कुठेतरी कळवलं आहे की स्वर्गीय दिबा पाटलांचं नाव हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागलंच पाहिजे. कारण ज्यांचा हक्क आहे त्याला तर मिळालंच पाहिजे. आम्ही हे नाही म्हणत. म्हणून हे सांगतो की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव लागलंच पाहिजे. अरे कोण म्हणताय देणार नाही? अरे कोण म्हणताय देणार नाही? जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची, जय दिबा. आज ही जी रॅली काढलेली आहे सन्माननीय खासदार भिवंडीचे दिबा बाळामामा यांच्या नेतृत्वाखाली जी रॅली काढली आहे, पण ही रॅली कशासाठी काढली जाते आपण हे जरा आपण सविस्तर सांगावे. मीडियाच्या माध्यमातून आज गेले अनेक दिवस आम्हाला समजते की या 29 सप्टेंबर 30 तारखेला नवी मुंबईचं विमानतळ सुरू होणार आहे. आणि आम्ही अनेक वर्ष दिबा पाटलांच्या नावाच्या बाबतीत संघर्ष करत आलेलो आहे, पण कुठंतरी सरकार याच्यावर लक्ष देत नाही. म्हणून सरकारला जागा करण्यासाठी आज खऱ्या अर्थाने आपले आगरी पोलीसचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा याने आज भिवंडीपासून ते जासईपर्यंत रॅली काढलेले, कार रॅली काढलेली आहे. याचा उद्देश एकच आहे की जे सरकार आहे त्याला जागा करण्यासाठी आणि या प्रकारग्रस्तांना जो अन्याय होतोय खऱ्या अर्थाने तो सरकारला कुठंतरी दाखवण्यासाठी आज कार रॅली काढलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मला एका माजी खासदारांनी माहिती दिली की त्यांनी सांगितले की जे नवी मुंबई विमानतळ नाव देणार आहेत ते NM म्हणजे नवी मुंबई, असा लोकांचा भ्रम होईल नवी मुंबई महानगरपालिका, पण खरा अर्थ त्याचं नाव नरेंद्र मोदी असा हा लोकांमध्ये आता हे भ्रम झालेला आहे. त्याबद्दल आपण काय सांगू शकाल? असं जर सरकारने केलं तर या नवी मुंबईतील जनता हे कदापि सहन करणार नाही आणि जे विमानतळ चालू होईल त्याचं उडान कुठल्याही परिस्थितीमध्ये होऊन देणार नाही. शेवटी या भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी देऊन
या नवी मुंबईला खऱ्या अर्थाने विकसित केलेलं आहे आणि त्याच्यासाठी लढा देणारा म्हणजे दिबा पाटील. आणि ज्या दिबा पाटील साहेबांना जर ह्या एअरपोर्टला नाव दिलं नाही तर हा आंदोलन एवढा तीव्र होईल की सरकारला काय ते येणारे विमानाला पण जागेवरनं हलता येणार नाही. आता 30 सप्टेंबरला जे उद्घाटन होणार आहे, पण तिथेही जर दिबा पाटलाचं नाव लागलं नाही तर आपल्या भूमिपुत्रांची हे स्ट्रॅटेजी काय असेल की तिथे आंदोलन करावं की आमरण उपोषण करावं. हे आता अगोदर ॲक्च्युली बाळामामांनी सांगितलेलं की तिथे आमरण उपोषणाला बसावं लागलं तरी मी बेहतर. म्हणून आपल्या भूमिपुत्रांची तिथे भूमिका काय असेल की आमरण उपोषण की तिथे धरणे आंदोलन काय करायचं असेल ते आपण सविस्तर माहिती सांगाल. आपण बघितलं गेलं तर लोकशाहीच्या पद्धतीने आपण हे आंदोलन करणार आहे. वेळ आली तर आंदोलन पण केलं जाईल आणि वेळ आली तर उपोषणला पण बसण्याची तयारी आहे. कारण शेवटी या नवी मुंबईचा नाव या एअरपोर्टला दिबा पाटलांचं नाव दिलंच पाहिजे. शेवटी या प्रकरग्रस्तांनी शेतकऱ्याने आपल्या जमिनी दिल्या आहेत, कुठल्या विकासाला सील न घालता या सर्व जमिनी गाडी मोल किमतीने दिलेल्या आहेत. म्हणूनच दिबा पाटलांचं नाव कुठल्याही परिस्थितीत नाव लागलं पाहिजे आणि त्याच्यासाठी काही करायला, रस्त्यावर उतारायला लागलं, उपोषण करायला लागलं तरी मागे पुढे आम्ही हटणार नाही. अरे कोण म्हणताय देणार नाही, अरे कोण म्हणताय देणार नाही, जमीन आमच्या हक्काची, अरे जमीन आमच्या हक्काची. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव लागलं पाहिजे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव लागलं पाहिजे. आज जे आंदोलन करायलाच आहे, खरं तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला आतापर्यंत दिबा पाटलाचं नाव लागलेलं नाही आहे आणि त्या अनुषंगाने आपले सन्माननीय खासदार बाळामामा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली जे आज कार रॅली निघणार आहे, त्या कार रॅलीचं उद्दिष्ट काय? या कार्यरॅलीचा असा उद्देश आहे या नवी मुंबई विमानतळाला या भूमिपुत्रांचं अस्तित्व राहू दे आणि त्यांचा जो लीडर आहे, त्यांचा तो करता आहे, त्याचं नाव या भूमीला लागू दे आणि भूमीचा उत्कर्ष हो, असा या मूल उद्देश आहे दिबा पाटलांच्या मागे. आणि तो टाळाटा म्हणून आदरणीय बाल्यामामाने जे केलंय त्याला आम्ही सर्वांनी पाठिंबा देतो. कारण आमचा सर्वांचा प्रश्न आहे तो, त्याचा एकट्याचा नसला सर्वांचा प्रश्न आहे आणि फसवागिरी चालू आहे. आणि म्हणून या भूमीचा उद्धार होण्यासाठी आणि कायमस्वरूपी भूमीचं नाव होण्यासाठी या भूमीचे आदर्श आदरणीय दिबा पाटील साहेब हेच आहेत आणि ते आमचे अस्मिता आहे. म्हणून त्याचं नाव व्हावं अशी सर्वांची इच्छा आहे. उद्या जर हे नाव लागलं नाही आणि मुंबईला आंदोलन करण्याची भूमिपुत्रांची तयारी असेल का? बघा, यातून A to Z भूमिपुत्रांची हे जर नाव लागलं नाही तर कोणी घरात बसणार नाही. सगळं रस्त्यावर येतील आणि हाणून पाडतील. या असे जर समजलं असतील का यांचा एकदा फसवू, एकदा नाम उद्घाटन करू, नंतर यांना शिडको बंबलू दे, असं त्यांचा जर उद्देश असेल ते सक्सेसफुल होणार नाही. एका घरातून सगळे लोक बाहेर निघतील. पण जर आपल्या ह्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव लागलं तर आपल्या दृष्टीने म्हणजे भूमिपुत्रांच्या दृष्टीने हे काय ते विजय असेल याबद्दल आपण आपलं मत मांडतो. सर्वांची इच्छा आहे पहिल्यापासून 10 वर्षापासून की असं नाव लागावं. कारण या भूमीचा उद्धार व्हावा हा उद्देश आहे. सर्वांना आनंद होईल आणि ही जी नवी मुंबई वस्ती आहे ही आमच्या जमिनीवर आणि आमचे नेते दिबा पाटील आहेत, त्यांचं नाव लागू दे, सर्वांना आनंदी होईल. आणि नाही लागलं तर बाकी इथं चांगली गती होणार नाही. कोण म्हणतो देणार नाही, अमर रहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेब यांचं नाव लागलंच पाहिजे. नवी मुंबई म्हणताय देणार नाही, अरे जमीन आमच्या हक्काची, अरे जमीन आमच्या हक्काची.
अरे कोण म्हणते देणार नाही? अरे जमीन आमच्या हक्काची. माझ्यावरून पुढे या. पत्रकारांना येण्यासाठी परवानगी द्या. पत्रकारांना येऊ द्या. केले जात आहे. भिवंडीवरनं निघालेली कार रॅली तुर्भे गावामध्ये आलेली आहे. फटाक्यांच्या आतषबाजीने तसेच आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब यांच्या वतीने सुद्धा या ठिकाणी या कार रॅलीचं स्वागत केलं जात आहे. भिवंडीवरनं निघालेली कार रॅली तुर्भे गावामध्ये आलेली आहे. अरे कोण म्हणतो देणार नाही? अरे कोण म्हणतो देणार नाही? हा आवाज कुणाचा? हा आवाज कुणाचा? ग्रामस्थवाले अरे अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. अरे कोण म्हणते देणार नाही? घेतल्याशिवाय देणार नाही. आपण पाहिलं तर निरोप सांगपड बघा या ठिकाणी तुर्भे ग्रामस्थ असतील, भूमिपुत्र असतील, त्यांच्या वतीने भिवंडीवरनं आलेल्या कार रॅलीचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. भिवंडीचे लोकप्रिय खासदार आदरणीय सुरेशजी म्हात्रे साहेब अर्थात बाळ्या मामा यांचंही स्वागत केलं जात आहे. काय कन्फ्युजन आहे माहिती नाही. महाराष्ट्र शासनाकडून एकच नाव दिलेलं आहे. सगळे पक्ष, सगळे नेते, भूमिपुत्र एकच नावाची मागणी.
तरीसुद्धा उशीर का, हा सगळा संभ्रमचा विषय आहे. आणि म्हणून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी एक 16 दिवस अगोदर 15 दिवस अगोदर आम्ही या रॅलीचं आयोजन कुठेतरी अल्टिमेटम आहेत. आणि या रॅलीच्या माध्यमातून फक्त टेलर आहे. जेव्हा आगरी पोलीस स्थानिक भूमिपुत्र ज्यावेळेस रस्त्यावर उतरतील लाखोच्या संख्येने, तेव्हा तुम्ही पाहा. मुख्यमंत्री म्हणतात की 30 सप्टेंबर ही डेडलाईन दिली आहे, कुठेतरी टेक ऑफ करेल पहिली फ्लाईट जी आहे नवी मुंबईतून. जर दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं तर टेक नाही तर नाही. महत्वाची भूमिका त्यांनी मांडलेली, जर दिबा पाटलांचं नाव दिलं तरच टेक ऑफ, अन्यथा भूमिपुत्र पेटून उठेल अशी भावना त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त जाम करते तुम्ही गाडी जेवढं कमी होत आहे ना सुरेश म्हात्रे असतील, मनसेचे नेते राजू पाटील जे आहेत ते सुद्धा उपस्थित झालेले आहेत. आणि ही रॅली जे भिवंडीपासून जे नवी मुंबई शहरामध्ये पोहोचलेले आपल्यासोबत सुरेश म्हात्रे सर रॅली काढलेले आहेत. बघा, ह्या रॅलीचा उद्देश आपल्याला माहिती आहे. गेल्या अनेक दिवसापासून राष्ट्रीय नेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव नवी मुंबई लागावं असंही नाही. सगळे पक्ष आणि स्थानिक यांच्या वतीने त्याच्यामुळं एक मागणी असल्यामुळं केंद्र सरकारने याच्यात लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर नोटिफिकेशन काढून त्यांचं नाव बघा, 20 तारखेला जर उद्घाटनाचा घाट घातलेला आहे, आजची 14 तारीख आहे, 15 दिवस आहे, अजून नोटिफिकेशन नाही, अजून नावाबाबत चर्चा नाही, तर मग कधी द्यायचं. म्हणून रॅली काढलेली आहे, या रॅलीच्या माध्यमातून त्यांचं लक्ष आणि त्यांना सूचनाही देतो. यापुढं तुम्हीच जर लवकरात लवकर निर्णय घेतला नाही या विमानतळाचं उद्घाटन आम्ही विमानतळाचं उद्घाटन होऊ देणार नाही असे म्हणतात आपल्यासोबत माजी आमदार राजू पाटील सर. या रॅलीच्या बद्दल आमचे वडील जर तिचं नाव टाकायला पाहिजे. आणि जर उद्या जर नाही नाव तालुका भूमिपुत्रांच्या वतीने या ठिकाणी या कार रॅलीचं स्वागत केलं जात आहे. भिवंडीवर मानकोली नाट्यावरून निघालेली ही रॅली जोरदार
अरे कोण म्हणतो देणार नाही, अरे कोण म्हणतो देणार नाही जात आहे. मुंबईमध्ये पण इथं जॉईन झालेलं आहे. मुंबई थांबायचं रथाचं ड्रायव्हर आपण 2 मिनिटं थांबायचं. त्या सर्व वाहनधारकांना विनंती आहे, रॅली पूर्णपणे पुढे सरकल्यानंतरच त्या सर्व कारच्या मागे आपल्या कार काढायच्या आहेत. कुठल्याही प्रकारचे मध्ये आपली कार नेण्याचा प्रयत्न करू नये. रॅली पुढे गेल्यानंतरच या रॅलीला आपण जॉईन व्हायचं आहे.
पाटलांसाठी विमानतळाला नाही लागले बेजार भूमिपुत्रांनी खाल्ले छाती व गोलीचं बार. भूमिपुत्रांनी खाल्ले छाती व गोलीचं बार. देवाला लागले सरकारला एकरी 40,000. देवाला लागले सरकारला एकरी 40,000. अरे हीच आहे दिबा पाटलांच्या आंदोलनाची भार. दिबा पाटील सर्वांचा. आपण त्यांचं स्वागत होतं आणि त्यांनी गल्लावरती छत्रपती शिवाजी महाराज 1856 नंतर हे आंदोलन झालं. ब्रिटिशांच्या आदेशमध्ये आपण काय केलं, आपली गावं टिकवली, आपली माणसं वाढवली. 1967 ला भूसंपादन कायदा झाला. त्या कायद्यामध्ये आपण आपल्या गावाच्या जमिनी विकवण्यासाठी दिल्या. आपल्या गावात जमिनीच्या ताब्यात ठेवली आणि आज 2023 नाव विमानतळाला लागावं यासाठी भूमिपुत्र एक गोष्ट आहे. का नाही लागलं पाहिजे आपलं नाव? अरे जमीन आपली, जागा आपली, माणसं आपली, विकास आपला. तर नाव पण आपल्या भागाचं लागलंच पाहिजे. दिबा पाटील सर्वांचा विजय असो.
एअरपोर्टला पाटीलवादी पाटलांची आमचा बापूस बियांचा आमची आई गावांची आमचा बापूस बियांचा आमची आई गावांची नवी मुंबईच्या एअरपोर्टला पाटीलवादी पाटलांची नवी मुंबईच्या एअरपोर्टला पाटीलवादी पाटलांची आवरीवरचा आम्ही शेती पण केली विकासाच्या नावामध्ये पण नेली आवरीवरचा आम्ही शेती पण केली विकासाच्या नावानं ती पण नेली जाता राजा तुम्ही बनून हक ऐकावी मावळ्यांची जाता राजा तुम्ही बनून हक ऐकावी मावळ्यांची नवी मुंबईच्या एअरपोर्टला पाटीलवादी पाटलांची नवी मुंबईच्या एअरपोर्टला पाटीलवादी पाटलांची शिवा पाटील साहेबांचे शिवा पाटील साहेबांचे भूमिपुत्र आगे बढो धन्यवाद सुद्धा आलेले आहेत निर्भीडचे गांधीराव कडू साहेब जाऊ ना भाकर आगे बढ़ो लोकप्रिय खासदार संजय दिना पाटील साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं म्हणतो देणार नाही अरे कोण म्हणतो देणार नाही हा आवाज कुणाचा हा आवाज कुणाचा अमर रहे अमर रहे चला गाडीमध्ये कोणी जास्त प्रमाणात येऊ नका स्वतः जागा नाही आहे त्या ठिकाणी आतमध्ये या पण आपली गावची तांदळाची भाकरी ह बालानो दादानो आणि जवला ह धरून घ्या राजन पाटील साहेब जे वहाळचे आहेत जायला बांधावं निघलाय मोठ्या पाऊस जायला चिकन पडला बांधावं निघलाय मोठ्या भूमिपुत्रांच्या कळकळीच्या नावासाठी ड्रोन उडवला पाहिजे आमची गायच गावांची आमचा बापूस बियांचा आमची गायच गावांची नवी मुंबईच्या एअरपोर्टला पाटीलवादी पाटलांची नवी मुंबईच्या एअरपोर्टला
पाटील वाटीबा पाटलांची आमचा बापूस बियंता आमची आईयत गावांची आमचा बापूस बियंता आमची आईयत गावांची नवी मुंबईच्या एअरपोर्टला पाटील वाटीबा पाटलांची नवी मुंबईच्या एअरपोर्टला पाटील वाटीबा पाटलांची आवडीवरचा आम्ही शेती पण केली विकासाच्या नावानं ती पण नेली आवडीवरचा आम्ही शेती पण केली विकासाच्या नावानं ती पण नेली जनता राजा तुम्ही बनून हक्क ऐकावी माहुल्यांची जनता राजा तुम्ही बनून हक्क ऐकावी माहुल्यांची नवी मुंबईच्या एअरपोर्टला पाटील वाटीबा पाटलांची नवी मुंबईच्या एअरपोर्टला पाटील वाटीबा पाटलांची दिवा पाटील साहेबांचा चिखल जायला तोंडावर निघलाय मोठ्या पाऊस पडला चिखल जायला तोंडावर निघलाय मोठ्या दिबा साहेबांचा नाव द्या नाही तर तुमचे मारू फुट्या दिबा साहेबांचा नाव द्या नाही तर तुमचे मारू फुट्या पाऊस पडला चिखल जायला तोंडावर निघलाय मोठ्या अरे पाऊस पडला चिखल जायला तोंडावर निघलाय मोठ्या दिबा साहेबांचा नाव द्या नाही तर तुमचे मारू फुट्या दिबा साहेबांचा नाव द्या नाही तर तुमचे मारू फुट्या दिबा पाटील साहेबांचा भूमिपुत्र आगे बढ़ो भूमिपुत्र आगे बढ़ो देवला लागा तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत सगळ्या सर्व भूमिपुत्रांच्या भूमिपुत्र एक सुटीचा भूमिपुत्र एक सुटीचा विजय असो छत्तीसगड संघटनेच्या माध्यमातून तसेच या परिसरातील सर्व 95 गाव असतील नैना असेल सर्व भूमिपुत्रांच्या माध्यमातून या ठिकाणी हार्दिक स्वागत त्यामुळे संध्याकाळी सर्वांनी दिवे लावा आणि दिवाचा दिवा घालवला दिवाचा दिवा घालवला
मुंबईच्या विमानतळाला द्या दीपापाटलांचं नाव. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दीपापाटलांचं नाव. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दीपापाटलांचं नाव. नवी मुंबईच्या विमानतळाला जागा सोडा. जागा द्या, जागा द्या. जागा दे भाई. हॉलमध्ये